इतिहासकार इंद्रजित सावंत आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या वादाला आता आणखीन एक नाव जोडलं गेलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत घोटाळेबाज महेश मोतावरच्या गाड्या आणि पैसे संबंधित प्रशांत कोरटकरच्या नावावर असल्याचा आरोप केलाय। तसंच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरचे उठबस असल्याचाही दावा त्यांनी केलाय। त्यामुळं आता या प्रकरणाने नवा अँगल घेतलाय। पण यानंतर प्रश्न उपस्थित केला जातोय की या सगळ्यात नाव आलेला हा महेश मोतावरे नेमका आहे तरी कोण, त्याने कशाचा घोटाळा केलाय, तसंच प्रशांत कोरटकरच्या भाजपच्या कोणत्या नेत्यासोबत संबंध असल्याचा आरोप होतोय। चला तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी। 25 फेब्रुवारी 2025 इतिहासकार इंद्रजित सावंत आपल्या फेसबुक अकाउंटवर एक कॉल रेकॉर्डिंग शेअर करतात। त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं असतं की माननीय मुख्यमंत्री यांचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देतोय। आता हे तर काहीच नाही, त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये तर संबंधित व्यक्ती हा थेट महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह शब्द काढतोय। आता आम्ही इतकं संबंधित व्यक्ती म्हणतोय कारण प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंतांनी केलेले सर्व आरोप हे फेटाळले, तसंच त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा करणार असल्याचं देखील सांगितलं। तर सध्या कोरटकर हा फरार असून त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। पण 2 दिवसांपासून समाज माध्यम असो किंवा मग इतर वृत्तवाहिन्या त्याची चर्चा सुरू आहे। तो महागड्या गाड्या आणि मोठमोठ्या व्हीआयपी लोकांसोबत फिरताना दिसतोय। त्यानंतर साधा पत्रकार असणाऱ्या कोरटकरकडे इतक्या महागड्या गाड्या कशा आल्या, हा देखील एक प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यात आता आमदार रोहित पवारांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत घोटाळेबाज महेश मोतावराने त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरच्या नावावर केल्याचा दावा केलाय। या महेश मोतेवारने 2010 मध्ये आपल्या समृद्धी जीवन मल्टीस्टेटच्या नावाखाली देशभरात एजंटचं जाळं केलं। त्यात कमी काळात पैशांच्या गुंतवणुकीवर बक्कळ व्याज देण्याचं आमिष ठेवीदारांना दाखवलं आणि कोट्यावधींची गुंतवणूक करून घेतली। याच दरम्यान सेबीने त्याच्यावर निर्बंध देखील घातले, पण त्याने तरी देखील ठेवीदारांकडून पैसे घेणं थांबवलं नाही। याच दरम्यान 2012 साली त्याच्यावर उस्मानाबाद आणि 2013 साली पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामुळे तो फरार झाला। पण 2015 साली शेवटी त्याला पुण्यात अटक करण्यात आली। त्यानंतर तपासात समोर आलं की त्याने 4.5 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय। 2012 ते 2021 या काळात त्याच्यावर पैशाच्या अपहरण प्रकरणी राज्यात 28 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती। तसंच गुजरातच्या राजकोटमध्ये देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिवाय राजकोट कोर्टाने त्याला शिक्षा देखील सुनावली होती। सध्या देखील मोतेवार हा तुरुंगातच आहे। आता अशा महेश मोतावरची संपत्ती ही प्रशांत कोरटकरच्या नावावर असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। सोबतच पवारांनी कोरटकरचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय। त्यात तो 10 ते 12 कोटी रुपयांची रोल्स रॉयस गाडीमध्ये ऐटीत फिरताना दिसतोय। आता ही गाडी खरंच कोरटकरची होती की त्याने फक्त व्हिडिओ काढण्यापुरती घेतली होती, हा देखील एक प्रश्नच आहे। तसंच रोहित पवारांनी कोरटकरचे आणि भाजपच्या काही नेत्यांचे फोटो देखील पोस्ट केलेत। त्यात कोरटकर हा भाजपचे राष्ट्राध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या सोबत दिसतोय। आता एखाद्या साध्या व्यक्तीला थेट केंद्रीय मंत्र्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळणे हे कठीणच आहे। तसंच रोहित पवारांनी आणखीन एक फोटो टाकलाय, ज्यामध्ये कोरटकर हा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोबत चर्चा करतोय। तर तिसऱ्या फोटोत कोरटकरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नागपूरमध्ये स्वागतासाठी पेपरमध्ये बॅनर दिल्याचं दिसतंय। आता या सगळ्या फोटोंवरून आपल्याला प्रशांत कोरटकर हा व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या जवळचा असल्याचं स्पष्ट झालंय। पण त्यात काही गैर नाही। पण मुख्य आरोप हा कोरटकरच्या नावावर मोतेवारची संपत्ती असल्याचा आहे। आता या आरोपानंतर सरकार मोतेवार आणि कोरटकर या दोघांमध्ये काय संबंध आहे हे शोधणार का, तसंच त्यावर काय कारवाई होणार हे तर भविष्यातच कळेल। तोपर्यंत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।